गुड मॉर्निंग सर्वांना. तर आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे आणि मी निघालेले वर्कआउटला. अगदी छान वर्कआउट झाल्यानंतर ना आता रिटर्न घरी निघाली आहे आणि घरी गेल्यानंतर बरेच काम पेंडिंग होते. ते सर्व काम करून मला माझ्या दिवसाची सुरुवात करायची होती. आणि आज स्पेशल गुरुवार होता. तुम्हाला माहिती होतं सर्वांना की आज मला पारायणला सुद्धा बसायचं आहे. आता जस्ट माझं सगळं आवरून झालेलं आहे आणि मी जस्ट आता खात बसलेले आहे ड्रायफ्रूट. काजू बदाम खाते मी. आता ह्याच्यानंतर ना मला पारायणला बसायचं आहे. बघू आता काय होतं, कारण सकाळी लवकर बसत असते पण आज लेट झालं होतं. तर सगळं आवरायचं होतं, नाश्ता करायचा होता, डीला नाश्ता बनवून द्यायचा होता, त्याच्यामुळे मला लेट झालेलं आहे. आता 11 परत 12 वाजता उठावं लागतं. बघू आता कसं होतं, महाराजांची इच्छा. तर आज स्किन केअरला थोडासा टाइम भेटलेला आहे, त्यामुळे मी आता क्ले मास्क लावलेला आहे लॅक्मीचा. तो आहे, त्याचे रिझल्ट खूप छान आहे. तो आपण सारखं बाहेर जातो तर आपला फेस हा खूप डर्टी होतं, फेसवरती पोल्युशन वगैरे काही पण बसून पिंपल्स यायला लागतात. त्याच्यासाठी आपल्याला 2-4 दिवसांतून तरी एकदा तरी आपल्याला मास्क लावणं, पॅक लावणं हे खूप उपयोगाचं आहे. तर तुम्ही क्ले मास्क लावत असाल तर खूपच वर्थ इट आहे, तुम्ही नक्कीच लावू शकता. तर आजचा दिवस माझा कसा चालला हे तुम्हाला ह्या पूर्ण ब्लॉगमध्ये पाहायला भेटतोच. आणि एन्जॉय करताय का नाही ह्या ब्लॉगसोबत मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. पारायण वगैरे संपल्यानंतर नंतर फ्रेश होण्याचा जो आपला टाईम असतो 5-6 वाजता, तेव्हा मी हे मास्क लावलं होतं आणि ग्रीन टी मी पिली. ग्रीन टी झाकून ठेवली होती थोडीशी, कारण माझं थोडंसं स्वयंपाकाची तयारी चालू होती. तेव्हा स्वयंपाकाचं सगळं आवरून मी ग्रीन टी पिले आणि मस्त आजचा दिवस गेला. आणि ग्रीन टी पिऊन मी थोडं आरीवर्क केलं. त्याच्यानंतर आमचं जेवण वगैरे सर्व काही झालं आणि म्हटलं आता रिलॅक्स मोडवरती आपल्याला झोपणं महत्त्वाचं आहे आणि उद्या सकाळी लवकर उठायचं. थँक्यू.